आंतरराष्ट्रीय बाजारामधल्या कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि पश्चिम आशियामधल्या तणावामुळे इंधनाच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ होती आहे। अवघ्या 4च दिवसांमध्ये पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 86 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांची वाढ झाली। यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये 11 पैशांची घसघशीत वाढ करण्यात आली होती। याला 4 दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। आज सकाळपासूनच हे नवीन दर लागू करण्यात आले। दुसरीकडे मुंबईमध्ये पावाची लादी देखील महागली आहे आणि प्रति लादीच्या मागे 5 रुपयांची वाढ झाली। ब्राउन ब्रेडच्या किमती 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्या। तर तिकडे डॉलर हा 18 पैशांनी महागला। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 18 पैशांनी घसरलाय। 96 रुपये 37 पैशांवरती सध्या डॉलर स्थिरावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळामध्ये इंधनाचा वापर जपून करा असं कळकळीचं आवाहन करतायत आणि यानंतर अनेकांनी भविष्यामधल्या आर्थिक अरिष्टाची चाहूल वर्तवली आहे। ही भीती आता खरी ठरताना दिसतेय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली। यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये, डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये 11 पैशांची मोठी वाढ झाली होती। 4 दिवस उलटून गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 86 पैसे, डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांची वाढ झाली आहे। त्यामुळे पेट्रोलचा प्रति लिटरचा दर जर आपण बघितला तर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचला, तर डिझेल प्रति लिटर 94 रुपयांच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपलंय। आज सकाळपासून हे नवीन दर लागू करण्यात आलेले आहेत। हिंगोलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आणि डिझेलच्या टंचाईमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधली मशागतीची सगळी कामं ही ठप्प झाली आहेत। माळहिवरा पाटीवरच्या मारुती पेट्रोलियम या पेट्रोल पंपावरचे चालक मनमानी करतायत। शेतकऱ्यांना डिझेल पुरवठा केला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। संतप्त शेतकऱ्यांनी आज हिंगोली वाशिम हा महामार्ग रोखून धरला। शेतकऱ्यांना अचानकपणे रास्ता रोको केला, त्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।